नमस्कार. आज आहे रविवार आणि आज आहेत एकादशी. मन खूपच प्रसन्न वाटते. इथे माझी सुरुवात झालेली आहे अ, पूजेनी. इथे छान प्रकारे मी स्वामी समर्थांची पूजा केलेली आहे आणि मलाही उपवास होता आणि ह्यांनाही. मी रात्रीच साबुदाणा भिजायला टाकला होता. इथे मला शेंगदाणे गरम करून घ्यायचे होते. मी इवा झोपलेली आहे. लवकर लवकर करण्याचा प्रयत्न करते. इथे मी नायलॉन साबुदाणासुद्धा मी करणार आहे. मी कढईत थोडंसं तेल टाकणार आहे, कारण ते उरलेले तेल मग दुसऱ्या भाज्यांमध्ये वापरण्याची इच्छा होत नाही. अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे. मी बघते की ते तुम्ही बघत असाल की एकच त्यामध्ये टाकला, कारण मला बघायचं होतं की ते तेल गरम झालेलं आहे की नाही. अशा प्रकारे मी तो साबुदाणासुद्धा तळून घेतलेला आहे. हा खायला खूपच रुचकर लागतो. मला माहिती नाही तुम्ही कुठून बघत असाल किंवा तुमच्याकडे हे मिळते की नाही, पण आपण चिवड्यामध्ये सुद्धा ह्याचा उपयोग करू शकतो आणि फराळामध्ये सुद्धा हा फराळ म्हणून खाल्ला जातो. खूपच टेस्टी लागतो. इथे मी थोडासाच तळून घेणार आहे. ह्यामध्ये मी हिरवी मिरचीसुद्धा घालणार आहे आणि थोडेसे शेंगदाणेसुद्धा आणि सेंधा नमक, जे आपण उपवासासाठी जनरली वापरतो. इथे बघू शकता तुम्ही, त्याचा फ्लेवर खूपच छान दिसत असेल आणि खायलासुद्धा अगदीच टेस्टी लागतो. तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. ओके. आज एकादशी असल्यामुळे आणि रविवारही आहे. माझ्याकडे भरपूर टाईम होता. मी थोडंसं निवांतच होते. बऱ्यापैकी बनवण्याचा प्रयत्न करणारच आहे मी. माझा साबुदाणा इथे तळून झालेला आहे. मी हा बाजूला ठेवते, म्हणजे एकदमच फराळ करताना खाता येईल. त्यामध्ये हे बघू शकता की मी थोडंसं ऑइल काढून घेतलेलं आहे आणि आता ह्यामध्येच मी साबुदाणा खिचडी करणार आहे. त्यासाठी मी सगळ्यात आधी थोडेसे शेंगदाणे टाकले. हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा मी ह्यामध्ये घालणार आहे. ह्या मिरच्या मी थोड्याशा भाजून घेतलेल्या आहेत आणि थोडंसंच घालणार आहे, कारण मला ह्यातलंच थोडं इवालाही खाऊ घालायची इच्छा होते. म्हणजे तिला फर्स्ट टाईमच देणार आहे मी. मी मिरची आता ह्यावेळेस कमीच वापरलेली आहे. तसं आम्हाला स्पायसीच आवडतं, बट तिचा विचार करता मी मिरची ह्यामध्ये कमीच घातलेली आहे. ह्यामध्ये मी साबुदाणा घालणार आहे. यामध्ये आधीच मी शेंगदाण्याचं पीठसुद्धा मिक्स करून ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे माझं साबुदाणा खिचडी सुरूच आहे. सॉरी. आजचा दिवस खरं तर खूपच हेक्टिक होता, त्यामुळे मला व्हॉईस ओव्हर करायलासुद्धा वेळ मिळत नाही आहे. रविवारची कामं आणि रविवार असल्यामुळे मला आठवड्याची कामं एकदाच करून ठेवावी लागतात. लाईक भाजी आणि वडणे, बाकीचे कामं करणे. इवासाठी मला सेरेलॅकसुद्धा बनवायचा आहे, कारण तिच्यासाठी मी उपमा म्हणून मी कदाचित यूट्यूबला ह्याची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे. मी जो उपमा बनवते तो एक सेरेलॅक आहे आणि म्हणजे बेबीसाठी खूपच चांगला आहे, हेल्दीसुद्धा आहे. इथे मी कढीसुद्धा बनवायला टाकलेली आहे. सॉरी, माझ्या म्हणजे घाई गडबडीमध्ये मला मी कढी कशाप्रकारे बनवली, आमटी पण म्हणू शकता तुम्ही. ह्याची म्हणजे मला रेकॉर्डच नाही करता आला. जर तुम्हाला ह्या आमटीची रेसिपी जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी नक्कीच नेक्स्ट टाईम आमटी बनवताना रेकॉर्डिंग करेल आणि तुमच्यासाठी यूट्यूबला अपलोड करेल. मी मध्ये साबुदाण्यालासुद्धा बघत आहे, कारण तो जास्त करपला वगैरे नाही पाहिजे म्हणून मी लो फ्लेमवरच त्याला खालीवरी करते आणि बघत आहे की मध्ये एक तर वाफला की नाही येतो. मध्येच आमटीलासुद्धा मला बघावं लागत आहे. आज एकादशी. भरपूर लोक विठ्ठलाला भेटायला पंढरपूरला गेलेत. खरं तर माझी पण इच्छा होती, बट ड्युटी असल्यामुळे कुठे जायला होतं. त्यामुळे सध्या तरी आपला देव, आपला संसार, आपली मुलं बाळं आणि आपलं कामच आहे. तसंही माझं म्हणणं म्हणजे माझा हा समज आहे की जेव्हा आपलं मन चांगलं असेल, आपण कधी आपलं कर्म चांगलं असेल, आपण कधी कुणाचं वाईट चिंतलं नसेल, तर हीच सर्वात मोठी देवपूजा आहे असं मी मानते. अशा प्रकारे माझं सगळं फराळाचं तयार झालेलं आहे. आता मी प्लेट रेडी करून त्यांना देईल, कारण त्यांनाही खूप भूक लागलेली आहे.
हे बघू शकता तुम्ही, चांगल्याच प्रकारे साबुदाणा वाफलेला आहे. चला तर मी ताक मांडते. बाय द वे, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? तुम्ही सांगू शकता किंवा अजून जर काही इम्प्रूव्हमेंट करायची गरज असेल तर तेही सांगा. मी नक्कीच इम्प्रूव्ह करेल, कारण ही तर सुरुवातच आहे आणि मला खरंच खूप शिकायचं आहे ब्लॉगिंगमधून. कारण मला माझ्या मुलीचे सगळे मोमेंट कॅप्चर करून ठेवायचे आहेत. खरं तर हे चॅनल मी आधी तिच्यासाठी काढलं होतं, बट नंतर विचार केला की चला आपणही म्हणजे वर्क फ्रॉम होमच असल्यामुळे मलाही भरपूर टाईम आहे. सो मीही मधून स्वयंपाकाचे व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि यूट्यूबला टाकते आणि मलाही आता खरंच इंटरेस्ट यायला लागला. सो इथे मी फराळ त्यांना इवाच्या डॅडीला दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही टेस्ट करून सांगा की कसा झालेला आहे आणि हाऊ मच स्कोर यू वूड लाईक टू गिव्ह मी. सो त्यांनी सगळेच पदार्थ टेस्ट केल्यानंतर त्यांनी मला खरं 10 पैकी 10 मार्क्स दिलेले आहेत आणि माझा उपवास खऱ्या अर्थाने सफल झालेला आहे. सो इथे बघू शकता की मी खरंच म्हणजे मला माझ्या फॅमिलीला खायला प्यायला घालायला भरपूर म्हणजे आवडतं. खरं तर जॉब असल्यामुळे मला जास्त वेळ मिळत नाही, बट जेव्हाही वेळ मिळतो मी अगदी मनापासून सगळे पदार्थ करते आणि त्यांना खाऊ घालते आणि तेही म्हणजे मनापासून सगळं खातात आणि विशेष म्हणजे ते प्रत्येक जेवणानंतर माझी स्तुती करतात. त्यामुळे मला अजूनच नवीन बनवायला इंटरेस्ट येतो. सो तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. ब्लॉग आवडला असेल